मला एवढीच विनंती आहे की ही योजना प्रतिपूर्तीची आहे का मुलींना त्यांच्या ॲडमिशनच्या वेळेसच फीस भरायची गरज नाही याबाबत स्पष्टता सरकारने देणं गरजेचं आहे। सरकार जरी मोफत शिक्षण म्हणत असलं तरी कुठलंही कॉलेज त्यांना फीस भरून घेतल्याशिवाय ॲडमिशन देत नाही। अध्यक्ष महोदय, यात सांगितलं की 2 लाख मुलींना याचा लाभ मिळेल, परंतु आजपर्यंत एकाही मुलीला किंवा विद्यार्थिनीला त्याची म्हणजे जे मोफत शिक्षण आहे याचा लाभ थेट मिळालेला नाही। आजपर्यंत फक्त 5720च अर्ज आलेत आणि त्याची छाननी चालू आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही घोषणा फक्त न करता त्या मुलींना किंवा विद्यार्थिनीला थेट मोफत शिक्षण मिळालं पाहिजे। ॲडमिशन घेताना एकाही विद्यार्थिनीकडनं फीस भरून नाही घेतली पाहिजे असे स्पष्ट आदेश सरकारच्या वतीने देणं गरजेचं असं मला वाटतं। आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये जवळपास 800-850 व्यावसायिक अभ्यासक्रम आपल्या मुली घेतात, शिक्षण घेतात, परंतु फक्त 253 व्यावसायिक अभ्यासक्रमाचा यात उल्लेख आहे। त्यामुळे सर्व अभ्यासक्रमाचा यातही मोफत शिक्षण मिळालं पाहिजे असं अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचे। अध्यक्ष महोदय, मोफत विजेची घोषणा झाली, 7.5 HP पर्यंतच्या मोफत वीज मिळणार असं सांगितलं, परंतु अध्यक्ष महोदय आज जर परिस्थिती आपण जाऊन बघितली तर 2-2, 3-3 दिवस, 5-5 दिवस शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही। कमीत कमी रोज 8 तास तरी लाईट मिळाली पाहिजे। आज माझ्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, ओव्हरलोडमुळे शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही। आपल्याही मतदारसंघात तोच प्रश्न असेल। अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचंय की कमीत कमी रोज 8 तास तरी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळावी यासाठी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे, त्यापर्यंत काम झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, RDSS ही केंद्र सरकारची योजना आहे। यातून ऑक्टोबर मध्येच मागच्या 2000 ऑक्टोबरच्या 23 मध्ये त्याचा DPR मंजूर झाला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेतून नवीन 19 सबस्टेशन, 34 नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि 9 ॲग्युमेटेशनचे ट्रान्सफॉर्मरची कामं मंजूर आहेत। अध्यक्ष महोदय, ह्या योजनेची जर कामं झाली असती, ही टेंडर झाले असते तर ही कामं पूर्ण झाली असतं, तर आज ह्या लाईटचा तुटवडा पडला नसता। अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, मी या सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय की महाराष्ट्र आता थांबणार नाही। ह्या योजनेचे टेंडर का थांबले ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, मागेल त्याला सौर पंप ही योजना चालू झाली, परंतु अद्यापर्यंत त्याची एजन्सी फायनल झालेली नाही। त्यामुळं आजपर्यंत मागेल त्यालामधनं शेतकऱ्यांनी 6-6 महिने झाले पैसे भरून, पण अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्यांचा मागेल त्याला योजनेतनं सौरपंप बसलेला नाही। आणि कुसुंब मधनं सुद्धा आमच्या जिल्ह्यात 15,700 शेतकऱ्यांनी पैसे भरले, त्यातले फक्त 3200 पंप बसलेले आहेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही कामं सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजेत। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सुधारित निवृत्ती योजनेचा, वेतन योजनेचा उल्लेख झाला, परंतु आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करा। याबाबत सुद्धा सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतीत सुद्धा सरकारनं आपलं मत व्यक्त केलं पाहिजे किंवा त्याबाबत कारवाई केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, घरकुल योजनेचा उल्लेख झाला, प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल। शहरी आणि ग्रामीण, शहरामध्ये 2,75,000 रुपये एका घरकुलाला मिळतात आणि ग्रामीणमध्ये 1,60,000 रुपये मिळतात। अध्यक्ष महोदय, आपणही ग्रामीणचे आहेत, या ठिकाणी बरेच सदस्य ग्रामीणचे आहेत। अशी कुठली गोष्ट आहे की ग्रामीण शहरापेक्षा ग्रामीणमध्ये स्वस्त मिळते? त्यामुळे ही विषमता का? त्यामुळे शहरातल्या नागरिकांना जो न्याय तोच ग्रामीणच्या नागरिकांना पाहिजे, तेवढेच पैसे घरकुलासाठी ग्रामीणच्या लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपण बघतोय सध्या 2 मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय, सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीनचा भाव 10 वर्षापूर्वी 4,500 होता, आता तो 3,500-4,000 आलेला आहे। शेतकरी सोयाबीनचा अक्षरशः रडतोय। अशा वेळी सरकारनं घोषणा केली की आम्ही हमीभाव खरेदी केंद्र चालू करू। किती खरेदी केंद्र चालू आहेत? अध्यक्ष महोदय, फक्त राज्यात 555 खरेदी केंद्र चालू आहेत। आणि या खरेदी केंद्रात मागच्या वर्षी आपण 2024चा हिशोब केला तर राज्यात 51,59,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरा झाला। त्यातून सरासरी 13 क्विंटल जरी धरलं तर 6,70,00,000 क्विंटल उत्पादन झालंय। आणि त्यापैकी 2 दिवसापर्यंत पूर्वीची माहिती सांगतो मी अध्यक्ष महोदय, फक्त 18 लाख क्विंटल या हमीभाव खरेदी केंद्रावरून खरेदी झाले, म्हणजे फक्त 2.68% एकूण सोयाबीनचे खरेदी केंद्रावर खरेदी झालेली आहे। बाकीच्या सोयाबीनचं काय? हे खरेदी केंद्र मार्च पर्यंत तरी चालले पाहिजेत, यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावेत। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगायचंय की मुख्यमंत्र्यांनी मोदयांनी सांगितलं आणि केंद्र सरकारने 15 नोव्हेंबरला एक सर्क्युलर काढलाय की 15 मॉइश्चर पर्यंत सोयाबीन आम्ही खरेदी करणार, परंतु आजपर्यंत एकाही खरेदी केंद्रावर 12 मॉइश्चरच्या पुढचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही। याबाबतचंही उत्तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात देणं गरजेचं आहे आणि 15 मॉइश्चर पर्यंत जी घोषणा झाली त्याची अंमलबजावणी सरकारनं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झाली, त्यात मागच्या 3-4 महिन्यापासून त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना मानधन दिलं जात नाही। आणि अध्यक्ष महोदय, ही फक्त 6 महिन्यासाठीची योजना आहे।
6 महिन्यात त्यांना कामही समजणार नाही. माझी विनंती आहे की आपण ही योजना 6 महिन्यावरनं त्याचा कालावधी 1 वर्ष करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, पदभरतीच्या बाबतीत 78,000 पदं भरली गेली, 1,53,000 रिक्त पदाची प्रक्रिया चालू आहे. परंतु अध्यक्ष महोदय, खेदानं सांगावं वाटतं की ह्या ज्या परीक्षा झाल्या यात 1,000 रुपये विद्यार्थ्यांकडून फीस घेतली जाते, ती फीस कमी करण्यात यावी आणि ज्यात अनियमितता झाली त्यात पेपर फुटले याबाबत ही कारवाई व्हावी आणि इथून पुढच्या काळात पेपर फुटणार नाही याची सरकारनं काळजी घ्यावी हीच विनंती करतो. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबाबतीत बोलायचं झालं, ठिबक आणि तुषार सिंचनाचे मागच्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या जवळपास, अध्यक्ष महोदय 2 मिनिटात संपवतो, 700 कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थकलेल्या सबसिडी. ही सबसिडी का थकली, महाराष्ट्र त्यावेळेस का थांबला, शेतकऱ्यांच्या बाजूने महाराष्ट्र का थांबला याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना जे मागच्या वर्षी 5,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान दिलं त्यात एक या अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा, अध्यक्ष महोदय संपवतो. अध्यक्ष महोदय, यात 4,000 कोटी तरतूद होती, त्यातले फक्त 2,500 कोटी वाटप केलं. ई पीक पाहणीची अट लावली. ई पीक पाहणी 15 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी करायची असते आणि 15 ऑक्टोबर नंतर त्या तलाट्यांनी करणं गरजेचं असतं. मग शेतकऱ्यांची चूक काय, त्यामुळं तलाट्यांनी केलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानातून वगळलं. तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की पीक पाणीची अट काढून ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला सोयाबीनचा किंवा कापसाचा अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान द्यावं. अध्यक्ष महोदय, एकच राहिला शेवटचा मुद्दा, बोलते ना, एकच राहिला. या ठिकाणी आमच्या मराठवाड्यातले सदस्य उपस्थित आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये वैनगंगा, नळगंगा, पार गिरणा, दमनगंगा गोदावरी याचा उल्लेख झाला. परंतु 2012-13 मध्ये मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असलेल्या पार गोदावरी खोऱ्याच्या जे पाणी होते 189 दलगमी याचे प्रशासकीय मान्यता झाली होती, याचा उल्लेख का झाला नाही आणि या बाबतीत सरकारचं धोरण काय हेही सरकारनं शेतकऱ्यांना मराठवाड्याला लोकांना सांगणं गरजेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, हे जे पाणी आहे पश्चिम वाहिनी नद्याचं मराठवाड्याला येणार आहे, जे शेवटचे जिल्हे आहेत आमचे लातूर, धाराशिव आणि बीड, या 3 जिल्ह्यांना ह्यातला किती हिस्सा मिळणार ह्या सुद्धा सरकारनं सांगणं गरजेचं आहे. कारण ही शेवटी सुरुवातीला पंक्तीला बसते त्यांनाच पाणी मिळतं, शेवटच्या लोकांना पाणी मिळत नाही. याबाबत सुद्धा सरकारनं काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद अध्यक्ष महोदय.